ब्रह्मदेव आला तरी राष्ट्रवादीतली फूट काही टळणार नाही असं रोहित पवार म्हणतायत आणि अजित पवारांना आव्हान देतायत। रोहित पवार नौटंकी असल्याची अजितदादांची टीका आहे। अजितदादांच्या टीकेचा रोहित पवारांकडून समाचार घेण्यात आलाय। राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची अप्रत्यक्ष कबुली दिल्याचा रोहित पवारांचा दावा आहे। अजित पवारांच्या पक्षातली फूट ब्रह्मदेव आला तरी अटळ असल्याचं सांगून रोहित पवारांनी दादांनाच चॅलेंज केलंय। आपल्यापासून बाजूला गेलेले त्यांच्या मधलं पण एक जण पुढे आलेले ती तर असा रेटून बोलतो, काही बोलतो, काही विचारता सोय नाही। हे असं झालं की जर रोज त्याला कोणतरी आपल्यातला आमदार फोन करून हा आता आम्ही असं करणार आहे बरं का, तुम्ही आता सांगायला हरकत नाही, हे असलं काहीतरी एक नौटंकी चाललेली आहे। नौटंकी वगैरे जे काय असेल ते, पण मी काल एक गोष्ट जी त्यांना विनंती केली, एक तर त्यांनी सांगितलं होतं कदाचित त्यांच्याच पक्षातले काही लोक हे आम्हाला फोन करतात आणि आम्हाला सांगतात की हे चाललंय ते चाललंय। आता मी जर नौटंकी करत असलो आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की 18 ते 19 आमदार आमच्या संपर्कात आहेत, तर एका अर्थाने अजितदादांनी सुद्धा ते स्वीकारलं आहे की कुणी ना कुणीतरी त्यांच्या पक्षातून आमच्या संपर्कात आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता सूरज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। रोहित पवार म्हणतात ब्रह्मदेव आला तरी देखील आता तुमच्या पक्षातली फूट ही अटळ आहे, कोणी रोखू शकणार नाहीये। रोहित पवारांना म्हणावं ब्रह्मदेव आला तरी रोहित पवारांना आता तिथं कोणी थांबवू शकत नाही, कारण रोहित पवाराचे जे अहमदनगरच्या सभेमध्ये झालं त्या ठिकाणी रोहित पवारांना काय म्हणजे त्या ठिकाणी रोहित पवारांच्या बद्दल काय झालंय, कसं झालंय याच्या अधिक खोलामध्ये सांगायचं असेल तर आम्ही तेही सांगू शकतो। रोहित पवार कुणाच्या संपर्कात आहेत, ते कधी जाणार आहेत हेही आम्हाला माहित आहे। आता ब्रह्मदेव आला तरी रोहित पवारांना राष्ट्रवादीत कुणी त्या थांबवू शकत नाही, कारण रोहित पवार ज्या पद्धतीनं त्या सभेमध्ये बोललेले आहेत तिथं असं दिसतंय की त्यांचं लवकरच घरामधून बाहेर निघण्याचा कार्यक्रम ठरलेला आहे। दुसऱ्या घरात गृहप्रवेश करतील ते लवकरच। चव्हाणजी, पण रोहित पवार यांच्या वक्तव्याची काही पहिली वेळ नाहीये। त्या दिवशी देखील अगदी गेल्या आठवड्यात सुद्धा रोहित पवार यांनी नेमकं हेच वक्तव्य केलेलं होतं। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे वक्तव्य करण्यात आलेलं होतं रोहित पवारांकडून, आणि त्यानंतर पुढच्या अगदी 8च दिवसात पुन्हा एकदा रोहित पवार अगदी ठामपणे हा दावा करतायत तुमच्या पक्षासंदर्भात। नेमकं पाणी कुठं मुरतंय? रोहित पवार 2 जुलैला अजितदादांनी मागच्या वर्षी ज्यावेळी शपथ घेतली होती त्या दिवसापासून राष्ट्रवादी पक्ष फुटणार, राष्ट्रवादीचे आमदार परत येणार, राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडणार असे पोपटपंची करत आलेले आहेत, पण ते फक्त माध्यमामध्ये न्यूज हेडलाईन बनवण्यासाठी ते करत आलेले आहेत। म्हणजे रोहित पवारांना माझं तर या आपल्या माध्यमातून खुलं चॅलेंज आहे, हे कोरड्या उलट्या करण्यापेक्षा डिलिव्हरी कधी होणार आहे तेही त्यांनी सांगावं। अगदी उगाच माध्यमामध्ये प्रसिद्धी भेटते म्हणून अशा पद्धतीचं स्टेटमेंट करून काहीतरी सनसनाटी निर्माण करतो असा भास निर्माण करण्याचा प्रयत्न रोहित पवारांनी करू नये। कुठलीही फूट राष्ट्रवादीमध्ये पडणार नाही, मी ठामपणे आपल्याला सांगतो। निश्चित। धन्यवाद चव्हाण साहेब आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।